आंब्याचा राजा हापूस आणि हापूस आंब्याच्या झाडाखालीच आम्ही जेवायला बसलेलो. घरातनं पण जेवण आणलेलं आणि देवगडमध्ये आम्ही 2-3 भाज्या घेतल्या. जेवण वगैरे करून आम्ही निघालो कुणकेश्वरच्या दिशेने. कुणकेश्वरला जाताना एक मीठ मुंबरी म्हणून बीच आहे, तिथं थांबलो. कोकणात तुम्ही बघितलं असशीला की विविध प्रकारची झाडं आहेत. कोकणाला एक देवानं एक वरदान, कोकण एक वरदान उगच म्हणत नाहीत. मीठ मुंबरी बीच हा एकदम शांत बीच आहे, कोण सुद्धा नसतंय त्या बीचवर. पुढे तर बघा आमची मावशी काकांना सांगते पोच कशी. कसं काढू? बारक्यांच्या सकट मोठ्यांनी पण खूप एन्जॉय केलाय. तिथून आम्ही आलो कुणकेश्वरला. कुणकेश्वरचं महादेवाचं मंदिर जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचं आहे. कुणकेश्वरला दक्षिण काशी असं पण म्हणतात, कारण समुद्र किनाऱ्यावर असलेलं शिव मंदिर हे खूप दुर्मिळ होत चाललेलं आहे. त्यातलंच हे एक कुणकेश्वरचं मंदिर, म्हणून याला दक्षिण काशी असं पण म्हणतात. कुणकेश्वरच्या इथं समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क केली आणि आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी सगळी फॅमिली गेलो. मंदिरात दर्शन घेतलं. तिथं कॅमेरा वगैरे काय अलाउड नव्हता म्हणून आतलं शूटिंग वगैरे काय केलं नाही. तिथून बाहेर आलो, प्रसाद वगैरे घेतला. तिथेच सगळ्यांचा ग्रुप फोटो आणि मंदिराचं शूटिंग वगैरे केलं. व्लॉगसाठी लागणार आहे आपल्याला, त्यासाठी खतरनाक व्ह्यू आहे राव. तुम्ही जर कोकणात गेला तर कुणकेश्वरला नक्कीच व्हिजिट करा पुढच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो करा. थँक्यू.